जाऊ का फॉरेनला या मराठी चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर नडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. लोकसत्ता न्यूजपेपरच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये 19 जुलैला एक बातमी आलेली आहे. यामध्ये त्यांनी परदेश शिक्षण शिष्यवृत्तीच्या अटीमध्ये बदल झाल्याचे म्हटले आहे. पर्सेंटेजचा क्रायटेरिया 75 वरून पुन्हा 55 केले असल्याचे म्हटले आहे आणि वार्षिक खर्चाची 30-40 लाख रुपयाची मर्यादा सुद्धा काढून टाकण्यात आल्याचे म्हटले आहे. ही इन्फॉर्मेशन व्हॅलिडेट करण्यासाठी मला कोणताही GR मिळालेला नाही. त्याच्यामुळे माहिती किती खरी किती खोटी आहे हे आता मी सांगू शकत नाही. तशी इन्फॉर्मेशन जर कोणाच्या हाती लागली तर कॉमेंट करा. एकंदर पाहता ही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे का निगेटिव्ह ते सध्या कन्फर्म करता येत नाहीये. जर ही पॉझिटिव्ह न्यूज असेल तर सरकारने स्कॉलरशिप ॲप्लिकेशनची मुदत जी 12 जुलै होती ती वाढवायला पाहिजे, कारण असेही कॅन्डिडेट्स यावर्षी असू शकतात ज्यांना फक्त 75% पर्सेंटेज नाहीत म्हणून स्कॉलरशिपला अप्लाय करता आला नाही. तर ही होती लोकसत्ता वर्तमानपत्रात आलेल्या बातमीबद्दल थोडक्यात माहिती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबू.